नमस्कार मंडळी. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे. त्यातही सर्वात जास्त लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे. आणि का नसावं, कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट जे आहे ते असं म्हणतात की केरळ राज्याच्या बजेट एवढं आहे. इतकी ही महानगरपालिका मोठी आहे. आणि ही निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा ही निवडणूक कोण कशी लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीवर बरंच काही अवलंबून आहे. महायुतीतले पक्ष जसं भाजप आहे, त्या भाजपला या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे यांची शिवसेना आहे. आणि शिंदे यांच्या शिवसेनेला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, विशेषतः उबाटा सेनेची जागा घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. अजित पवार यांनाही आपलं काही अस्तित्व दिसतंय का या निवडणुकीत याची चिंता आहे. सगळ्यात महत्वाची जर ही निवडणूक कोणासाठी असेल तर ती म्हणजे ठाकरे ब्रँडसाठी आहे. मागच्या काही महिन्यांपासून ठाकरे ब्रँड असं सातत्याने म्हटलं जात आहे. आणि आता ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा ब्रँड सिद्ध करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि ही संधी ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही कशी उचलतात किंवा त्या संधीचं कसं सोनं करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. झालंच तर शरद पवार यांची राष्ट्रवादी मध्येच कुठून तरी डोकावणार आहे, तर काँग्रेस ही देखील आपलं अस्तित्व या निवडणुकीत पणाला लावणार आहे. यासोबतच एमआयएम जिने बिहारच्या निवडणुकीमध्ये त्या मनाने चांगली कामगिरी केली आहे तीही या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे अशी खिचडी या निवडणुकीमध्ये तयार झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाची भाकरी करपणार आणि कोण भाकरी फिरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि का नसावं मित्रांनो, कारण मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व उद्धव ठाकरे यांनी निर्माण करून ठेवलं होतं. सतत 25 वर्ष शिवसेनेकडे म्हणजे आताच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे ही महानगरपालिका होती. अर्थात त्यावेळेस भाजप त्यांच्या सोबत होता. भाजपने मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तुल्यबळ नगरसेवक मिळवले होते, तरीही महापौर पद त्यांनी उबाटा सेनेला दिलं होतं, म्हणजे तत्कालीन शिवसेनेला दिलं होतं. अशा सगळ्या कंडिशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकसभा निवडणुकीत जरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी चांगली असली तरी विधानसभेत मात्र त्यांनी प्रचंड मार खाल्लेला आहे. आणि आता त्यांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबईत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची त्यांना एक संधी आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे ही झगडतायत. त्यांच्या मनसेला अद्याप सूर गवसलेला नाही. ज्या वेळेस मनसेला सूर गवसला असं वाटतंय त्यावेळेस राज ठाकरे सुप्तावस्थेत जातात आणि पुन्हा मनसे पहिल्यापासून सुरू करायला लागते. ही त्यांचं इंजिन पुन्हा रुळावर आणावं लागतं आणि पुन्हा ते गतिमान होतं. कधी ते उजव्या बाजूकडे झुकतं तर कधी डाव्या बाजूकडे झुकतं. अशा परिस्थितीमध्ये हे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत हातमिळवणी केली आहे. आणि त्यामुळे तिथेही एक मोठी हलचल निश्चित होणार आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये जो भाकरी फिरवणार आहे त्याचाच पक्ष विजयी होणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाकरी फिरवायला सुरुवात केलेली. त्यांनी आजच सांगून टाकलं, एका मुलाखती दरम्यान सांगितलं की आम्ही 45 ते 35% दरम्यान नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत, तरुणांना संधी देणार आहोत. आणि त्याचा उल्लेख सगळ्या मीडियाने देवेंद्र फडणवीस भाकरी फिरवणार असं त्यांनी केलेलं आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की भाकरी फिरवणं किंवा कोणाला उमेदवारी देणं यापेक्षाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही गणित आहेत. आणि ज्यांना ही गणित जमणार आहेत
तोच पक्ष या निवडणुकीत बाजी मारणार आहे. मुंबई मराठी माणसाची सातत्याने सांगितलं जात आहे मित्रांनो. पण आज मुंबईत मराठी टक्का किती उरलाय? 35% मुंबईत मराठी माणूस आहे. आणि त्यातही जो मराठी माणूस उरलेला आहे तो सर्वच्या सर्व उबाटा सेनेकडे किंवा मनसेकडे आहे. हा भ्रम आहे मित्रांनो. कारण मराठी माणसाने आतापर्यंत शिवसेनेला आजमावलंय. शिवसेना मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे. त्याला कोणीही वाली नव्हता, आजही नाहीये. मग अशा वेळेस आम्ही मराठीचे कैवारी, आम्ही म्हणजेच मराठी, असं जे काही चाललेलं आहे तो प्रत्येक मराठी माणूस ओळखून आहे. आणि त्यामुळे त्या भ्रमात राहणं कधीही योग्य नाही आणि त्यामुळे भ्रमाचा भोपळा निश्चित फुटू शकतो. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही गणित आहेत आणि ती गणित जमवता आली पाहिजे. त्यात सगळ्यात मोठं गणित जे आहे ते म्हणजे उत्तर भारतीयांची किंवा परप्रांतीयांची मतं. आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेस भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढत होते त्यावेळेस ही परप्रांतीयांची मतं काँग्रेसकडे जात होती. आणि त्यामुळे अगदी युतीच्या तुल्यबळ जागा काँग्रेसला मुंबईतून मिळत होत्या. या जागा ज्या वेळेस काँग्रेसला मिळायच्या तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडायचा, अरे मुंबई मराठी माणसाची, मग काँग्रेस एवढ्या जागा का निवडून आणते? त्याचं कारण होतं परप्रांतीय काँग्रेसला मतदान करत होता. मागच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजप शिवसेनेपासून वेगळा लढला आणि त्याने दाखवून दिलं की परप्रांतीयांची मतं जर आपण वेगळे लढलो तर आपल्याकडे येतात. आणि त्या मतांमुळेच भाजपने शिवसेनेच्या तुल्यबळ म्हणजे 83 जागा मिळवल्या. या जागा अर्थातच परप्रांतीयांच्या मतांमुळे होत्या मित्रांनो. आणि त्यामुळे केवळ मराठी मराठी करून मुंबईत महापौर बसवता येणार नाहीये. इथे परप्रांतीयांचं गणितही तितकंच साधलं गेलं पाहिजे. उद्धव ठाकरेंचा भ्रम आहे की मुस्लिम मुस्लिम करून आपल्याला महापौर बसवता येईल, पण तोही भ्रमच आहे मित्रांनो. कारण काही वॉर्ड्स असे आहेत जिथे मुस्लिम नगरसेवक आजही निवडून येतात आणि मग ते काँग्रेसचे असतील, आतापर्यंत काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाचे असते. अबू आझमीची झलक किंवा त्यांची ताकद ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 5-10% का होईना पण ती दिसते. ती तिथे दिसते. आता प्रश्न असा आहे, जेव्हा एमआयएम तिथे उतरेल त्यावेळेस ही मतं कोणाकडे जातील? ती काँग्रेसकडे जातील, समाजवादी पक्षाकडे जातील की एमआयएम कडे जातील? मुस्लिमांचं एक बरोबर असतं मित्रांनो आणि ते प्रत्येक निवडणुकीत दिसून आलेलं आहे की त्यांना कळतं की आपल्याला कोणाला हरवायचंय आणि त्यासाठी ते आपली मतं विभागू देत नाहीत. अशा वेळेस ते आयदर उबाटा सेनेसोबत उभे राहतील किंवा काँग्रेसकडे जातील. एमआयएम तुल्यबळ असली तरीही एमआयएम किती मतं घेते त्याच्यावर सगळं अवलंबून असेल आणि तिथे मुस्लिम मतांचं गणित अधोरेखित होणार आहे. भाजप ही मतं सोडून देणार का? तर निश्चितच नाही. कारण निवडणुकीत काहीही सोडायचं नसतं, त्यासाठी प्रयत्न करायचा असतो. जे काही पदरात पडेल ते पडेल. पण सगळा भर भाजपचा हा मराठी माणूस आणि परप्रांतीय, विशेषतः उत्तर भारतीय यांच्यावर असणार आहे. आणि तिथे देवेंद्र फडणवीस ही भाकरी फिरवणार आहेत मित्रांनो. भाकरी फिरवणार आहेत. दुसऱ्या बाजूला फडणवीसांच्या जोडीला एकनाथ शिंदे आहेत. आज उबाटा सेनेचे जवळजवळ 65 ते 60 नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले. आजही त्यांचं त्यांच्या वॉर्डमध्ये काम आहे.
ते सक्षम आहेत, तुल्यबळ आहे. आणि त्यामुळे ते आपला परफॉर्मन्स दाखवणार. आणि त्यासाठी फडणवीस हे अक्षरशः एकनाथ शिंदे यांना ही बळ देणार. देणार मित्रांनो. मीडिया कितीही बोलत असला की फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची फाटली आहे, तरीही ते तितकंसं खरं नाही. कारण जर ती मतं उबाटा सेनेची मतं मिळवायची असतील तर शिंदेंनाही तितकंच बळ देणं आवश्यक आहे. आणि फडणवीस यांच्यासारखा धूर्त राजकारणी हे चांगलं जाणतो. आणि म्हणूनच फडणवीस हे भाकर फिरवणार आहेत. भाकरी प्रत्येकालाच फिरवायची आहे, पण बोटांमध्ये प्रत्येकाच्या किती जोर आहे त्यावरून ती भाकरी फिरणार की करपणार हे निश्चित होतं. फडणवीसांनी आपल्या बोटांमधली ताकद या पूर्वीच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे. याही निवडणुकीत ती दिसू शकते. त्याचं चांगलं उदाहरण म्हणून म्हणजे पुन्हा फडणवीस जे नव्हतंच, कधी फाटलेलंच नव्हतं, पण मीडियाचं खरं मानलं तर फाटलेलं होतं, ते आता पॅचअप झालेलं आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा मळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.